नागपूर शहरातील नागरिक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अपूर्ण नालेसफाई, अनधिकृत फुटपाथ विक्रेते आणि पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलेलं पाणी या विविध समस्यांवर हे आंदोलन झालं। अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात काँग्रेस पदाधिकारी, रवी पराते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेसचा आरोप आहे की नालेसफाई पूर्ण न झाल्यानं अनेक घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांचे आर्थिक नुकसान झालं आहे। मात्र महानगरपालिका केवळ 10,000 रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे, जी अत्यंत अपुरी आहे। वर्षी नागपूर महानगरपालिका पावसाळा लागण्याच्या अगोदर नागपूर शहरातले खड्डे बुजवतात आणि नाले सफाई करतात, परंतु या नागपूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती असेल की म्युनिसिपल कॉर्पोरेशन की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आणि प्रशासक आहे, परंतु प्रशासक चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे। पूर्णपणे नाले सफाई झालेले नाही। ते नाले सफाई झाले नाही म्हणून चेंबरमध्ये पूर्णपणे पाणी भरतो आणि त्या पाण्यामुळे गोरगरिबांच्या घरी पाणी शिरतो आणि त्या पाण्यामुळे, त्या घाण पाण्यामुळे अनेक परिवार रोडावर आलेले आहे, अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहे। नागपूर महानगरपालिका 10,000 रुपयाची मदत करतात, परंतु 10,000 रुपये पुरेसे नाही। ते 10,000 रुपये देतात, परंतु गोरगरिबांच्या त्या ठिकाणी लाख 2-2 लाख रुपयाच्या त्या ठिकाणी नुकसान होतो। नागपूर महानगरपालिकेने आतापर्यंत रोडावरचे खड्डे बुजवले नाही। पाणी भरल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 2 चाकी वाहन चालकांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे। हे आपल्याला सुद्धा पत्रकार महोदयांना माहिती असेल। गांधीबाग आणि इतवारी मार्केट परिसरात फुटपाथवर अनधिकृत दुकाने उभारली गेली असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे। काँग्रेस स्पष्ट इशारा दिलाय की जर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल। महापालिकेच्या प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत काँग्रेसनं लोकहितासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।